नमस्कार, माझ्या पूजा रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झटपट आणि घरगुती चविष्ट बटाट्याची भाजी। ही भाजी डब्यासाठी एकदम परफेक्ट आहे। तुम्ही ही तुमच्या मुलांना, लहान मुलांना टिफिनवर बनवून देऊ शकता, तेही झटपट आणि लवकरात लवकर। सोबतच डब्यासाठी ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। ही भाजी तुम्ही चपाती सोबत, पोळी सोबत किंवा भाकरी सोबत खाऊ शकता आणि ही एकदम कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे। दिसायला जितकी मस्त दिसत आहे ना, तर चवीला सुद्धा तितकीच स्वादिष्ट लागणार आहे आणि ही विदर्भ स्टाईल बनवलेली भाजी आहे। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। जर नवीन माझ्या चॅनलवर आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्ही ही रेसिपी मी कशी बनवली आहे ही मिस होणार नाही आणि पूर्णपणे तुम्ही हा व्हिडिओ बघा। ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की मी कुठले मसाले टाकले किंवा कशा प्रकारे ही भाजी बनवली आहे, ह्या भाजीला तर्री कशी आली आहे, मसाले कधी टाकायचे आहे, कोणत्या टाइमला टाकायचे आहे, हे सर्व सिक्रेट मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले। चला तर आपण जास्त वेळ न घालवता भाजी बनवूया। तर यासाठी लागणार आहे कांदा, लसूण जिऱ्याचा पेस्ट, बारीक कट केलेले टमाटर, कोथिंबीर आणि बारीक कट केलेले आलू। तर सर्वात आधी मी कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतड फुटली की त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे। कांदा तांबूस रंगाचा आला की त्याच्यामध्ये लसूण जिऱ्याचा पेस्ट टाकायचा आहे आणि याला असं परतून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत आहे। ते झाल्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे टमाटर। तुम्ही बघू शकता तांबूस रंगाचा कांदा आला की त्याच्यामध्ये टमाटे टाकायचे आहे। टमाटर थोडे मऊसूर होऊ द्यायचे आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत आहे। त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला तिखट टाकायचं आहे, चवीनुसार तिखट टाकायचं आहे। तिखट टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे। याच्यामध्ये जास्त मसाले पण नाही वापरले आहे मी, तुम्ही बघू शकता एकदम घरगुती पद्धतीने भाजी बनवलेली आहे। आणि हळद टाकायची आहे। हळद झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं धने पावडर टाकायचं आहे आणि असा मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला थोडा शिजू द्यायचा आहे आणि याच्यामध्ये हे खास ट्रिक आहे, जेव्हा आपण मसाला शिजू देतो ना, तेव्हाच आधी थोडी कोथिंबीर घालायची आहे, जेणेकरून आपल्या भाजीला आणखीन चांगला असा फ्लेवर येतो। त्यानंतर जे बारीक कट केलेले बटाटे होते ते बटाटे टाकलेले आहे आणि याला 5 ते 10 मिनिट असं शिजू द्यायचं आहे। बटाटे मऊसूर आले की आपली बटाट्याची भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती मस्त असा रंग आलेला आहे। आणि सिक्रेट सर्वात शेवट गरम मसाला घालायचा आहे। ही होती आपली बटाट्याची भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।